बाळूमामांनी त्याला न्याय दिला. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि मनातून एकदा म्हणा, जय बाळूमामा. आपण अन्न खातो, पण त्या एका घासामागे शेतकऱ्याचे किती अश्रू असतात हे कुणी पाहत नाही. ही कथा आहे हरिभाऊ नावाच्या एका साध्या शेतकऱ्याची. 3 एकर शेती, तेवढाच आधार. पण शेजाऱ्याने मोजमापात फसवणूक केली. जमिनीचा तुकडा हळूहळू त्याच्या नावावर करून घेतला. हरिभाऊ कोर्टात गेला. पैसे संपले, पुरावे हरवले, न्याय लांबत गेला. घरात चूल पेटेना, मुलांच्या शिक्षणाची चिंता, बायकोचे अश्रू. एक दिवस हरिभाऊ शेतात बसून जमिनीशी डोकं टेकवून रडत होता. तो म्हणाला, मामा, मी कुणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याबरोबरच असं का? त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. पांढऱ्या वस्त्रात एक तेजस्वी व्यक्ती शेतात उभी होती. ती म्हणाली, सत्य लपवता येत नाही, न्याय होईल. काही दिवसांनी अचानक जुने कागद सापडले, ज्यांना हरिभाऊ विसरला होता. कोर्टात निकाल लागला आणि जमीन परत मिळाली. आज हरिभाऊ म्हणतो, मी कोर्टावर नाही, मी त्या नावावर विश्वास ठेवला होता. शेतकऱ्याच्या अश्रूंना देव नव्हे, संत उत्तर देतात. म्हणून आजही तो नांगर चालवताना एकच नाव घेतो, जय बाळूमामा.